ज्यांनी आम्हाला फसवलं त्यांनाच मारला आज आम्ही. 45 लाखापर्यंत आलेली विठ्ठल ड्रायव्हरांनी मागितलेला पैसे. 31चं मैदान झालं की आपली गाडी हाणू. आम्ही गरिबांना बैल देतो पहिल्यापासून. आमचा सोन्या सुद्धा दिली सुरुवातीला वाईट आम्ही दिली की 5-6 लाख रुपये दिली वाईट. एकच इच्छा होती की त्यानं आपल्याला बुलेट द्यावी. ती बुलेटची इच्छा त्याने वांगी मैदानात पूर्ण केली. मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन ही दाबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये. आज आपण राहटणीच्या मैदानावर आलोय आणि चर्चेतलं वादळ कनेरखेडचा माणिक. हो कनेरखेड. तर मित्रांनो बघा, आता सध्या जर वार असेल तर ह्या बैलाचं सर्वसामान्याचा बैल आहे. दादा नाव सांगा तुमचं. अजय यादव कनेरखेड. कुठला बैल कुठनं घेतला तुम्ही? काय विसापुरातनं विठ्ठल पाहुण्यापासून घेतलेला बैल आपण. किती महिन्यात असताना घेतलेला? तो घेतलेला की 10-11 महिन्याचा होता तेव्हा घेतलेला. 10-11 महिन्यात असताना घेतलेला. हो. कितीची खरेदी आहे? ही 18,000 रुपयाची खरेदी आहे. 18,000ची हो. मारते. हो. तर बघा मित्रांनो, आणि त्यानं पहिल्यांदा गुलाल कुठे घेतला? काय पहिल्यांदा गुलाल घेतला 5 तोळ्याच्या मैदानात. घरची गाडी आमची. ओपनच्या मैदानात आदत खोंड होता आणि आमचाच घरचा सोन्या. त्यानं किती नंबर केला पहिल्यांदा? फायनल नव्हतं झालं. म्हणजे गट सिमी काढला आणि फायनल कॅन्सल झालं. घरीच आपल्या घरच्याच बैला संग शिकवला? हो, घरचाच. आमचा घरचा सोन्या आहे त्याच्यावर. ह्याच्या आधी बैल होते तुमच्या केस? म्हणजे कधी मला आम्हाला आहे की 17-18 वर्ष झालं ना आता. पण आता चर्चा कधी झाली बैला गेले? या बैला चर्चा आमचे बाटावड्याच्या सुंदरबर पावलेलो आम्ही वडगाव मध्ये. तेव्हा सुट्ट 1 नंबर केलेलं. सुट्टा 1 नंबर. हा. आणि आता सध्याला टॉप मध्येच पोहतोय मित्रांनो. जाईल त्या मैदानात 1-2 नंबर मध्ये. आता कुठल्या सीमित पाहिला? आता 6व्या सीमित पाहिलो 7 नंबर तासानं. बर. म्हणजे आता अनेक लोकांनी हिनवलं पण असेल तुम्हाला. म्हणजे कधी पायऱ्याला कधी अडचणी आल्या? पायऱ्याला अडचणी म्हणजे ज्यांनी आम्हाला फसवलं त्यांनाच मारला आज आम्ही. म्हणजे काय विषय झाला? पायरा झालेला होता, अचानक कॅन्सल झाला पायरा. काय कारण असतो. बर. मग ते नेमकी गाठ भेटच झाली. कडनच मारलो आम्ही. मारली. किती नंबर तासावर पळाली गाडी? 7 नंबर तासा. बघा मित्रांनो, 7 नंबर तासावर पब्लिकनं पळाली गाडी. हो, पब्लिकनं कोण होतं? पब्लिकनं जुळेवाडीचा राजा होता, पृथ्वीराज दादांचा. बरं, आजचा पायरा कसा झालता मग? आजचा पायरा दैवतनं केलेला. सरपंच आमचं त्यांनी केलेला. दैवत सरपंच लोणंदचं गोवेकर. हो. आणि बैलाला मागणी आलेली किती झालती? काय 45 लाखापर्यंत आलेली विठ्ठल ड्रायव्हरांनी मागितलेला बैल. 45 लाख ना आपलं. हो. 45 लाख. हो. काय तुमची अपेक्षा? नाही, विकायचा नाही बैल. मरसपर्यंत घरी ठेवायचे बैल. होय का? हो. अशा सुरुवातीला काय काय अडचण आली बैलाला? पायऱ्याला ह्याला कोण नाही म्हणायचं. इधराच बैल आहे, उड्याच घालतोय, दाबतोयच. पण दुई खांदी बाहेरनं पोहून सगळ्यांना दाखवतोय बैल. ते आता 1-2 करतोय बाहेरनं पोहून. हो, 4 खांदी बैल आहे. बर. त्या दिवसा बकासूरचा पायरा कसा झालता? काय बकासूरचा पायरा विठ्ठल नाना, दैवत गोवेकर आणि मामा प्रत्येकाने पायरा केला. कसं ठरलेलं? काय नाही, त्यांचे ते आले. मामांचा स्वतःहून फोन आला की आपली गाडी हाणू. मग गाडी हाणली. त्यांनी पावती फाडली. सगळं त्यांनीच केलं. 1 रुपया वायदी नाही घेतली. काही नाही. मामा म्हणत होतं की आमच्या बैलाला 1 मैदान तसं होतं ठरलेलं का? हो, द्यायचं त्यांना. 1-2 मैदान देणार आहे. नाही दिला पण देणार आहे. म्हणजे आता ह्या क्षेत्रात सर्वसामान्याचं म्हणजे काय काय अडचण येते? म्हणजे आता तुम्ही बघा, बैल 1 नंबर मध्ये पळतोय, तरी पण पायऱ्याला अडचण येते. हो, भरपूर पायऱ्याला अडचण. माणसं पायऱ्या फोडतात. ती पायरा का आला की ह्यानं त्याला फोन करायचा, तो दाबतोय, तो बाहेरनं पळत नाही. म्हणजे बाहेरची काटकल घालते. हा, काटकं घालतात. बरं, सगळ्यात वाईट कधी वाटलं बाबा एवढा बैल पळत असून पहिल्यांदा पैर दिले नाहीत? अहो, आम्हाला वडगावात परत नागाच्या कुमट्याला पैर दिलं नव्हतं, पण मामाने आम्हाला बैल दिला. तिथं संध्याकाळच्या 11 वाजता मामांचा फोन आला की आपली गाडी हाणायची. मामा कोण? हे संतोष मामा, सुसगावचा मामा. बरोबर. हा. त्यांनी आम्हाला सांगितलं की आपली गाडी हाणू. म्हणलं चालतंय. नाही तर आमच्या सपनात बी नव्हते ते बैल आमच्या बरोबर पळ. शेट म्हणजे आता कसं होतं माहिती आहे का, जर मोठ्या बैलात पळाला सुरुवातीला तर नाव होतं. हे खरं आहे? हो, नाव होतं. ओपनच्या आता काय काय लोक आदतला
पळती ती आदतला पडलेलं बेस्ट का ओपनला पडलेलं बेस्ट? ओपनला पळलं चांगलं. काय अडचण म्हणजे ओपनला पाहिल्यानंतर काय होते म्हणजे फायनल फायदा काय होतो? हम्म. आणि गाड्या कशा इकडे तिकडे कुठं बोलत नाही त्या. लागा लागे ना. हा लागालागी होत नाही, ड्रायव्हरांना त्रास होत नाही, सरळ मार्गी सगळं होतं. त्या दिवशी आमचं वासरू तुमच्या गटात पडलं, हो बरं वाटलं कसं होतं? मोठ्या बैलात पळायला की हो. तुम्ही म्हणला तसं पडलो मोठ्या एक बैलात. नंबर पाहिलं, उलट आम्हालाच घाम फोडला वासरानं. काय तुम्हाला माहित होतं आपलं वासरू आहे काय? नव्हतं माहित आम्हाला वर गेल्यावर माहिती पडलं की तुमचं वासर आहे. हा. पण वासरू एक नंबर पाहिलं. वासराला खूप अडचण येते आमच्या, पण काल लागलं वासराला. झालं एवढं 31चं मैदान झालं की आपली गाडी हाणू. आम्ही गरिबांना बैल देतो पहिल्यापासून. आमचा सोन्या सुद्धा कोणाला विचारा महाराष्ट्रात गरिबांना पहिला बैल असतो. आम्ही दुसऱ्यांच्या जगात मोठ्यांना देत नाही, पण गरिबांना बैल असतो आमचा. म्हणजे बघा मित्रांनो, आपण पण सर्वसामान्य आहे, त्यांना माहिती आहे. आपण कंटिन्यू सर्वसामान्याच्या मुलाखती घेत असतो. ही श्रीमंती आहे. लोक म्हणत होती बाबा पैसे तुम्ही घेत नाही किंवा गरिबांच्या मुलाखत घेता, काय तुम्हाला एवढा फायदा आहे त्यातून? पण मला आज कळलं की बाबा सर्वसामान्याच्या आपण दारी गेलो ना तर आपल्याला ती पैसे देऊ शकत नाहीत, परंतु त्यांच्याकडे जी श्रीमंती नसती पैशानं, पण मनाची जी श्रीमंती असते. आज एक नंबरातला बैल आहे. आज त्यांच्या गाडात आम्ही झुपली त्या दिवशी गाडी. आज ती स्वतःहून म्हणलं बाबा एक मैदान देतो बघा, भलं आपल्या नशिबानं भेटेल नाही भेटेल, पण त्यांचा म्हणायचा देणार 100% ही देणार महत्वाची गोष्ट आहे. तर काय सांगसाल माणिक बद्दल अजून? माणिक बद्दल सांगायचं एवढं कमीच आहे. माणिकनं आम्हाला भरपूर दिलंय आणि अजून बी देतो. आम्हाला पैसे काय महत्वाचं नाही, ते गुलाला आम्हाला देतोय त्याचा अभिमान. वायदी किती दिली सुरुवातीला? वायदी आम्ही दिली की 5-6 लाख रुपये दिली वायदी पहिल्यांदा. हो. एवढं पैसे कसं नियोजन करायचं काय? एवढी काय परिस्थिती काम आहे ह्याच्यावर? तुम्ही काय काम करता? गाडी ड्रायव्हर आहे. हा. परत चुलत होतं सरकारी नोकरदार, हा. तिकडे ते पैसे पाठवून द्यायचं. बर. मग वायदे आम्ही द्यायचो. आज मला सांगा, 1 नंबर 7 नंबर तासा होती गाडी. हो. काय वाटतं तू एवढं बैल म्हणजे ह्याच्यात 7 नंबर तासावं? आणि कसं होतं 7 नंबर तासावं पळायचं, कडने पळायचं म्हणजे कोणाचं पण काम नव्हतं. कारण कडन पळायला जे लागतं, मधनं पळून एक टांग्यानं गाडी लागली ना, कडने तेवढी म्हणजे कसं एक टांग्या कमी लागते गाडी हो. लागायची म्हणलं तर. आमच्याकडनं 2 टांग्यानं लागली गाडी. ही महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. पण कडन काय अडचण येते ते मला सांगा. कडन वाईज पब्लिक ही वाईज त्रास देते, कधी आत कधी. येते, मग बैलांना पाय त्रास होतोय. बर. आज मैदानात तुम्ही सेमी जे काढला कडने, फायनल केलं का वाटलं? 1 नंबर. 1 नंबर आम्हाला 1 नंबर केलं का वाटते. काय सांगचाल सर्वसामान्यांना की बाबा बैल उजेडात आणत असले तर वायदीच द्यायला लागते का माणुसकी पण ठेवाय? वायदी सुद्धा द्यायला लागते आणि माणुसकी बी ठेवायला लागते. महत्वाचं गरिबांना बैल दिला पाहिजे. बर. आम्ही आमचा सोन्या कुणालाही देतो बैल, कुणालाही. जो बाहेर अट्टल जाणार आहे त्याला बैल देतो आम्ही. बर. सरळ पाहणाऱ्याला देत नाही, बाहेर जाणार आहे ते त्यांना देतो बैल. तर मित्रांनो बघा, विश्वास ठेवला पाहिजे कुणावर तरी. हो. एखाद्यानं असं तुम्हाला कधी शिनवलंय का की बाबा म्हणजे पैरात दिलाय आणि म्हणजे आता एक तुम्ही नावात आहे, नावात नव्हता तवा? हो दिलाय की, भरपूर जणांनी पैरा दिलाय. म्हणजे पैरा तोडले किती जण, म्हणजे असं तोडल्यानंतर पैरा काय अडचण येते मला सांगा. आज पैरा तुम्ही समजा, आज पैरा आपण ठरवला आणि आदल्या दिवशी सांगितलं की आमचा बैल असा आहे, आजारी आहे वगैरे, म्हणजे काय कारण असते माणसाची? त्रास होतो ना. त्यावेळेस जे काय नियोजन problem? असतं ते सगळं बिघडून जातं ना. आपण नियोजन केलेलं असतं ते सगळं घोटाळा होतो. मग त्या गडबडीत आपण कसला तरी पायरा करणार. तर मित्रांनो बघू शकता, माणिक चर्चेतलं वादळ आहे कंटिन्यू. मला वाटतंय आता लगातार किती किती गुलाल आहे, किती मैदानात गुलाल? आता 11वं मैदान आहे लगातार. बघा मित्रांनो, जी 1 नंबरची बैल आहे ती पण कधीतरी 1-2 मैदानात मार खाती. ती सलग 11 मैदानाचा गुलालाचा मानकरी आणि 1-2 नंबरचा. आणि असंच सर्वसामान्यांच्या बैलांना यश येऊ आणि 1 नंबरात सर्वसामान्याची बैल जर गेले 1 नंबरात गेल्याशिवाय तरी ही होत नाही. वायदी घेता का तुम्ही आता? हो घेतो, वायदे घेतो की. आता वायदी का घेता? वायदे म्हणजे आपण पहिले दिलेले आहे आणि बैलाच्या जीवावर सगळं आपलं घरचं चाललंय. बर. मग आपण वायदे घेतो. बघा, दिलेली वायदी तरी वसूल केली पाहिजे. हो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, गोरगरिबांना पण बैल देतात. हो. मोठा जरी असला तरी वायदी त्याला सोडत नाही. आम्ही आदत वासराला सुद्धा बैल देतो, पण त्या लेवलचं पळत असलं तर. बर. विश्वास. हो. सर्वसामान्य माणसं आहे ती. आणि कसं होतं ह्या क्षेत्रात सर्वसामान्याला एवढा त्रास आहे. काय हो, काय काय अपेक्षा होती आणि काय काय पूर्ण केले त्यांनी?
ह्या मानिकनं आपली अपेक्षा म्हणजे ह्याच्या पाठीमागे त्याला ते 6 ते 7 गाड्या भेटल्या त्या, पण आपण एक बी त्यातली घेतली नाही गाडी. बर. फक्त आपली एकच इच्छा होती की त्यानं आपल्याला बुलेट द्यावी. ती बुलेटची इच्छा त्याने वांगी मैदानात पूर्ण केली. वांगी मैदानात बुलेटचा मानकरी ठरला. उदयदादांचा तेज आणि माणिक एक नंबरचा मानकरी. करार झालता का याचा? करार बी झाला होता गौतम भायांबरोबर. त्याच्या अगोदर 3 वेळा बैल विकला होता. एक पहिला मुंबईत दिला होता, त्याच्यानंतर पप्पूशेठ मांगरूळकरांना दिला होता, त्याने बैल माघारी दिला. त्याच्यानंतर जीवनाप्पा देडगे नांदेड सिटी त्यांना बैल दिला होता, त्याने बैल माघारी दिला. म्हणून आम्ही आता परत भैया आले घरी, भैया म्हणले आम्हाला करार राहू द्या बैल, देतो म्हणलं तुम्हाला. भैयांना आम्ही करार दिला होता, त्याने बैल माघारी दिला. बघा मित्रांनो, बैलाला जायचं नाही तुमच्या, नाही जायचं. कारण काय असतील ते आपल्याला माहिती हो. पण एखाद्या बैलाचं म्हणणं असतं की ह्याच घरी राहायचं, आणि एवढ्या सगळ्यांनी बैल माघारी दिला, परंतु बैल तुमच्या पैसे आल्यानंतर गुलाला जातोय कंटिन्यू. म्हणजे हे एक काय म्हणसाल याचा योगायोग काय म्हणसाल? नाही, त्याचा शेअरच आपल्या घरी लिहिला आहे म्हणजे खायचं म्हणजे आहे ना, असं आहे. जसं एखाद्या याच्यावर कसं केलं असं प्रेम एखाद्या पोरावर. इकायचा निर्णय काय घेतला? काय नाही म्हणलं, आपली परिस्थिती कुठंतरी आपली जरा सावरल, जरा कुठं काय थोडंफार गाय घ्यायचं याचं नियोजन होतं आपलं. म्हणलं बैल देऊन आपण गाय बी घेऊ, हे नियोजन होतं. पण तो 3-4 वेळेला माघारी झाला, म्हणून आम्ही आता ठरवलं की बैलच विकायचा. आणि बैल माघारीला आल्यानंतर त्याने एका महिन्यात, आता तुम्हाला सांगतो, जवळजवळ 4-1 लाख रुपये आता एका महिन्यात दिलेत त्यानं. बघा मित्रांनो, 4 लाख रुपये बक्षिसाचं नसतं. बैल म्हणला की मला विकू नका, तुमची काय गरज आहे ती मी पूर्ण करतो. एका महिन्यात 4 लाख रुपये दिलेत बैलानं. एका महिन्यात 4 लाख, 3 जणांनी बैल माघारी दिला. म्हणजे किती योगायोग. आणि जी लक्ष्मी असते इकल्यावर तुम्हाला पण वाटत मनात नसेल तुमच्या इकायचा? नव्हतं, नाही, आम्ही सांगितलं होतं की मरस्त बरं आहे बैल, आमच्या दावणीला असेल तरच आम्ही बैल देणार, असं म्हणजे बोली करून दिला. मित्रांनो, आपण कसं होतं तुमच्याच नावावर त्याला पळायचा. तर मित्रांनो बघा, कनेरखेडचा माणिक आणि ह्या बैलाची चर्चा मित्रांनो आता आगामी वादळ म्हणजे कंटिन्यू गुलालात राहणार. तर मित्रांनो, बैलाला फायनल साठी शुभेच्छा देऊन धन्यवाद.